तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं, त्यांच्यावर काही अधिकारी असला तर फरक पडेल कसं वाटतंय? नाही, निश्चितपणे मीच नाही, महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक हा सन्माननीय तुकाराम मुंढे साहेबांचं कौतुक करतोय। याचं कारण असं आहे की तुम्ही एकदा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करा की जेवढेही महाराष्ट्रातले दूध संघ आहेत, ज्या दूध संघांमध्ये हजारो लिटर दूध येत होतं, तुकाराम मुंढेंची कारवाई झाल्यापासून या महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघांमध्ये 25% दुधाची आवक कमी झाली। हे मी नाही, आदरणीय मंत्री झिरवळ साहेबांचं अधिवेशनातलं हे विधान आहे। जर का शासकीय दूध संघांमधली 25% दूध कमी झालं असेल तर खाजगी डेअऱ्यांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न एकदा आपण स्वतःला विचारा। म्हणजे इतक्या वर्षापासून आम्ही आमच्या बालकांपासून तर आम्ही सगळेजण विष पित होतो का, हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे नुसतं दूधच नाही, तुम्ही जर आज बाजारात गेलात तर आपल्याला पनीर भेटणार नाही, तुम्ही बाजारात गेलात तर आपल्याला सुट्ट खुल्लं तेल मिळणार नाही। मग जर अशा परिस्थितीमध्ये एखादा अधिकारी जर का अशा पद्धतीचं वातावरण करत असेल किंवा अशा पद्धतीची कारवाई करत असेल तर माझ्यासारख्या व्यक्तींनी जनतेच्या मनातला जो विषय आहे तो आपण मांडला पाहिजे। त्यांचं मी निश्चितपणे अभिनंदन आणि कौतुक करेल। त्याच्याही पेक्षा जर का या महाराष्ट्राला कॅन्सर मुक्त करायचं कुठलं जर का साधन असेल तर त्याचं नाव तुकाराम मुंढे आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।